पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 2 दिवसापूर्वी जे आहे ते एक गर्भवती महिलेचा जो आहे तो उपचार केला नाही म्हणून मृत्यू झाला। त्यानंतर विविध संघटना असतील किंवा पक्ष असतील यांच्याकडून गेल्या 2 दिवसांपासून याच रुग्णालयाच्या बाहेर जे आहे ते मोठं आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येत होतं। अनेक पक्ष असतील किंवा विविध संघटना असतील त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं। त्याच पार्श्वभूमीवर आता कुठल्याही प्रकारचं आंदोलन होऊ नये, त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून सलग 3ऱ्या दिवशी जो आहे तो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की गुन्हे शाखेचे पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स या ठिकाणी जे आहे ते तैनात केलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर रुग्णालयाच्या बाहेर एक पोलिसांची बस आहे, तर रुग्णालयाच्या आतमध्ये एक पोलिसांची बस जी आहे ती त्या ठिकाणी असलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांनी या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारीचा हा उपाय जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून केलेला जात असताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।